संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मुळा नदीच्या पुलाखाली सापडलेल्या 3 महिन्यांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणाचा थरारक उलगडा झाला आहे. धक्कादायक म्हणजे बालकाचा खून हा त्याच्या स्वतःच्या आई-वडिलांनीच केल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अत्यंत शिताफीनं या प्रकरणाचा छडा लावत तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. 4 डिसेंबरच्या सकाळी जवळपास 9:16 आंबी खालसा येथील रहिवासी अशोक मारी यांनी मुळा नदीच्या पुलाखालील काटेरी झुडपात एका 3 ते 4 महिन्यांच्या बालकाचा मृतदेह पाहिला. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सदर मृतदेह अनोळखी असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी संशयित प्रकाश जाधव, कविता जाधव आणि हरिदास राठोड यांची चौकशी सुरू केली. सखोल तपासात तिघांनीच सत्य कबूल केलं. तपासात समोर आले की 3 महिन्यांचा शिवांश उर्फ देवांश हा आजारी होता. बाळ बरे होणार नाही या गैरसमजुतीतून त्याचे आईवडील आणि त्यांचा मदतनीस हरिदास राठोड 3 डिसेंबर रोजी एर्टिगा कारने पुण्याकडे निघाले. घारगावजवळ मुळा नदीच्या पुलाजवळ गाडी थांबवून बाळाला खाली नेण्यात आले आणि तिथे प्रकाश जाधव व पत्नी कविताने स्वतःच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कपडे काढून मृत बालकाला नग्न अवस्थेत पुलावरून खाली फेकून देण्यात आले. या अमानुष कृत्यामुळे घारगाव व परिसर हादरला आहे. स्वतःच्या मुलाचा जीव घेणाऱ्या या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले असून पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहे.